नमस्कार, आपका प्रॉपर्टी गुरुमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी तुमच्यासाठी स्वस्त आणि मस्त प्रॉपर्टी घेऊन आलेली आहे। विरारमध्ये स्वस्त आणि मस्त कन्स्ट्रक्शन कुठे होत आहे तर तीच माहिती तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे। शक्यतो ग्लोबल सिटीच्या अलीकडचं म्हणजे जवळजवळ स्टेशनच्या आसपासच्या एरियामध्ये सगळे प्रॉपर्टीज म्हणजे चांगले अफोर्डेबल रेंजमध्ये आहे। जशी क्वालिटी असणार आहे, जसं प्राईम लोकेशन असणार आहे त्या हिशोबाने त्याचं प्राइस असते। पण तरी सुद्धा बरेच असे कॉल येतात मला की आम्हाला जरा कमी दरामध्ये सांगा, थोडेसे रेट्स कमी असू द्या, आम्हाला खूप साऱ्या ॲम्युनिटीज नको आहे। तर अशा लोकांसाठी ज्यांना खूप ॲम्युनिटीज नको आहे पण घर कार्पेट एरिया चांगला पाहिजे आणि प्राइस ही कमी पाहिजे, अशा लोकांसाठी खास निघून आलेली आहे। अगदी स्टेशनच्या जवळ म्हणजेच 1.5 किलोमीटरच्या अंतरापासून ही अंडर कन्स्ट्रक्शन किंवा रेडी टू मूव्ह गोष्टी सुरू होतात। नवीन डिमार्ट जिथे सुरू झालेला आहे तो आहे यशवंत नगर। तिथून आपण पुढे जातो नालासोपारा आणि विरार लिंक रोडवरती। त्या लिंक रोडवरती तिथे तुम्हाला दोन रस्ते मिळतात, एक मागच्या बाजूला आणि पुढच्या बाजूला दोन्ही, आणि तो जो दोन्ही साईडचा पट्टा आहे त्या दोन्ही पट्ट्यांवरती खूप चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये कन्स्ट्रक्शन चालू आहे। या लाईनमध्ये तुम्हाला खूप चांगले स्वस्तात स्वस्त मस्त असे प्रॉपर्टीज मिळतात। म्हणजेच किती, जवळजवळ 400चा कार्पेट एरिया तुम्हाला मिळून जातो, युजेबल कार्पेट एरिया छान मिळून जातो, जो तुम्हाला कमीत कमी 30 म्हणजे पूर्ण रजिस्ट्रेशन करून 30 पासून ते 33-34 पर्यंतच्या आतमध्ये सगळं करून तुम्हाला मिळून जातो, जो इतर ठिकाणी तुम्हाला मिळत नाही। इतर ठिकाणी काय आहे, तुम्हाला कमीत कमी 40 ते 45 पर्यंत तुम्हाला पूर्ण रेंज फ्लॅट कॉस्ट अशी सुरू होते नवीन अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये। मी सांगते जे नवीन आहेत प्रोजेक्ट त्याच्यामध्ये, आणि रेडी टू मूव्ह मध्ये सुद्धा थोडेसे कमी आहेत, पण अगदीच रेडी टू मूव्ह म्हणजे आत्ता नवीन बिल्डिंग तयार झाली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 48 पर्यंत मिळून जातील। कुठे, यशवंत नगरमध्ये म्हणा किंवा स्टेशनच्या आजूबाजूचा विराटनगरचा एरिया, तिथे अजून थोडीशी महाग आहे कारण का तो अजून स्टेशनच्या जवळ आहे। ग्लोबल सिटीमध्ये काही नवीन आहेत, तिथे तुम्हाला कमीत कमी 35 पर्यंत रेंजमध्ये मिळून जाईल, 35-38 या रेंजमध्ये मिळून जाईल। ज्या लोकांना ग्लोबल सिटीमध्ये अजून कमी दरामध्ये आहे तर रिसेलच आहे, रिसेलमध्ये पण ते सुद्धा तुम्हाला 32-33च्या रेंजमध्ये रिसेल, आणि त्या फक्त एवढाच आहे की कार्पेट एरिया तुम्हाला वेगळा मिळेल। पण जर नवीन अनटच हवा आहे आणि कमी रेंजमध्ये हवा आहे तर फक्त विरार नालासोपारा लिंक रोडवरती तुम्हाला छान प्रॉपर्टी मिळून जातील, जिथे तुम्हाला VVNC पाणी पण मिळेल, कोणता म्युनिसिपल वॉटर तुम्हाला मिळणार आहे, कॉर्पोरेशनचं पाणी मिळून जाईल, आणि माझ्याकडे असे प्रोजेक्ट्स आहेत जिथे तुम्हाला OC पण मिळेल। तुम्हाला या वर्षी सुद्धा पोझिशन मिळेल, पुढच्या वर्षी पोझिशन असणारे पण आहे, अगदी मार्च-एप्रिलमध्ये पोझिशन मिळणारे आहे, पुढच्या वर्षी डिसेंबरचे पोझिशन आहे, त्या पुढच्या वर्षीचे पण आहेत, असे खूप छान आहेत। याच रेंजमध्ये आहे, सेम रेंजमध्ये असल्यामुळे तुम्ही सहजपणे तुम्हाला चॉईस करता येईल की ठीक आहे मला हा नाही आवडला तर मी पुढच्या वर्षी वाल्यामध्ये पण जाऊ शकतो। या रेंजमध्ये तुम्हाला जर हवा असेल आणि खूप सारे प्रॉपर्टीज ऑप्शन मला इथे आहे तुमच्यासाठी, तर तुम्ही लवकरात लवकर मला कॉल करा। या प्रॉपर्टी खूप सुंदर आहेत, छान क्वालिटीचे आहेत, तर इथले मी खूप सारे व्हिडिओज टाकणार आहेत, तर प्रत्येक माझा व्हिडिओ नक्की बघायला विसरू नका। आणि चला तर मग आपण सॅम्पल फ्लॅट बघून घेऊ, तुम्हाला प्रोजेक्ट डिटेल करते की आपल्याला नेमकं आता काय मिळणार आहे आणि किती रेंजमध्ये, आणि हा खूप स्वस्त आणि मस्त आहे। लाईक शेअर करायला विसरू नका। तर तुम्ही बघू शकता असाच तयार झाल्यानंतर प्रोजेक्ट दिसणार आहे पूर्णपणे। ऑफकोर्स रोड टच आहे, जसा दिसतोय तसाच तुम्हाला मिळणार आहे। खूप सुंदर असा स्वस्त आणि मस्त प्रोजेक्ट आहे, खूप साऱ्या ॲम्युनिटीज नाही आहे इथं। रूफटॉपवरती तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळणार आहे ॲम्युनिटीजमध्ये। इतर ठिकाणी तुम्हाला लॅविश पद्धतीने मिळतात म्हणून त्याचे रेंज पण थोडेसे जास्त असतात, अफोर्डेबल। हा प्रोजेक्ट जो आहे हा लो बजेटमध्ये येतो, पण तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं मिळणार आहे, असं नाही की काही मिस आउट होणार आहे, सगळं मिळणार आहे। 2 कार्पेट एरिया आहे इथं, 393 आणि 405चा युजेबल कार्पेट एरिया आहे। तुम्हाला इथं 2 बाल्कनी मिळणार आहे, एक हॉलमध्ये लिव्हिंग रूममध्ये एक बाल्कनी मिळणार आहे आणि एक बेडरूममध्ये बाल्कनी मिळणार आहे, किचनमध्ये नाही मिळणार आहे। एरिया तुम्हाला मोठा मिळत आहे, तुम्ही विचार करा, तुम्हाला जर किचनमध्ये बाल्कनी नाही मिळत आहे तर त्याचा एरिया तुम्हाला अजून मोठा मिळतोय। इथे खूप सुंदर असा दिलेला आहे, कार्पेट एरिया तुम्हाला छान मोठा मिळतोय। इतर ठिकाणी काय आहे, एवढाच कार्पेट किंवा याच्यापेक्षा कमी कार्पेट एरियामध्ये तुम्हाला मास्टर 1 BHK देतात, पण इथे तुम्हाला मास्टर मिळत नाहीये, 1 BHK नॉर्मल मिळतोय, त्यामुळे तुम्हाला बेडरूम सुद्धा मोठा मिळतोय। इथे तुम्हाला VVNC पाणी मिळणार आहे, महारेरा अप्रूव्ड आहेच आहे ऑलरेडी, सगळ्या प्राईम लोकेशन आहे इथं। तुम्हाला वीकली जो बाजार असतो तो पण जवळ आहे,
आता आपण हे बघतोय, तुम्हाला इथे मॉड्युलर किचन मिळणार आहे. मॉड्युलर किचन जसं दिसतोय तुम्हाला, जेवढा बनवलेला आहे तेवढाच तुम्हाला मिळणार आहे. वरती काही कॅबिनेट्स केलेले आहेत, म्हणजे जो स्टोरेज वरती आहे तो इथे व्हिडिओमध्ये दिसत नाही, पण स्टोरेजचे तिथे पण दिलेलं आहे, पण ते तुम्हाला मॉड्युलर तिथे मिळणार नाही आहे. कॅबिनेट्स फक्त खालची मिळणार आहे मॉड्युलर किचनचे. सुंदर असा 1 BHK आहे. एक मोठ्या फॅमिलीसाठी एक छान असा फ्लॅट आहे, अफोर्डेबल रेंजमध्ये आहे. हे तुम्ही बघता, स्टोरेजच्या तिथे पण कॅबिनेट्स होते, आता तुम्ही पाहिलं असेल, ते तुम्हाला मिळणार नाही, ते तुम्हाला करून घ्यावे लागतील. हे जे फिटिंग्स आहे हे खूप चांगल्या क्वालिटीचे फिटिंग्स वगैरे दिलेले आहेत. हे अशाच पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे, जसं दाखवले तसंच मिळणार आहे. टॉयलेट बाथरूम सेपरेट आहेत. मास्टर नाही दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला बेडरूम हा मोठ्या एरियामध्ये मिळत आहे. तुम्हाला बेडरूममध्ये जसं मी सांगितलं इथे बाल्कनी मिळणार आहे. तर हा जो आहे खूप अफोर्डेबल रेंजमध्ये, तुम्हाला फक्त 10% डाऊन पेमेंट करायचं आहे आणि 90% तुमचं लोन होणार आहे. 27.5 पासून ह्याचा फ्लॅट कॉस्ट सुरू होतोय, म्हणजे 393चा जो एरिया होता तो तुम्हाला 27.5 पासून तुम्हाला फ्लॅट कॉस्ट सुरू होणार आहे. फ्लोअर चॉईस तुम्ही करू शकता, कोणत्या फ्लोअरवरती वगैरे पाहिजे. ह्याचं पोझिशन जे आहे तुम्ही पाहिलंच असेल, 2025च्या एप्रिलमध्ये मिळणार आहे. जर तुम्हाला आधीचे काही हवे असेल तर आजूबाजूला पण आहेत, तुम्ही येऊ शकता, ते बघू शकता. रेडी टू मूवमध्ये जायचं असेल तर लवकरात लवकर या.